आकर्षण किती दिवस आहे? फार थोडा काळ. जी बायको ज्याच्यावर आयुष्यभर प्रेम करते की नाही, मला वाटतं तीच बायको शेवटच्या काळात नवरा कधी मरल याची वाट पाहते. माझे शब्द नाहीत, तुकोबाराय म्हणतात, बाईल म्हणे खर मरता तरी बरे आणि नाशिलेले घर. घरातले कटाळते त्यात नवल नाही. शेजारी पाजारी व्हायचा कोण जातात. शेजारी म्हणे मरे ना कन्याला कंटाळा आणला येणे आम्हा. शेजारी पाजारी सुद्धा म्हणतात त्या म्हाताऱ्यानं झोप येऊ दे नाही हो, रात्रभर खोकत आहे. लक्षात येते ना तुमच्या? म्हणजे सुरुवातीचं जे आकर्षण आहे हे आयुष्यभर टिकत नाही. हे जे सौंदर्य हे अबाधित नाही. अबाधित सौंदर्य जर तुम्हाला कुठं पाहायला भेटत असेल तर ते भगवंताजवळच आहे. विठाला त्याच्या सौंदर्याकडे पाहिल्यावर काय फायदा होईल का? उगाच नुसतं त्याला बघावं त्याच्याकडे. आम्ही म्हणले फायदा नका विचारू, फायदे विचारा. फायदा आहे काय? फायदे. म्हणले काय फायदे? म्हणले त्याच्याकडे पाहिल्यावर 3 फायदे. 3 फायदे. काय फायदे? पहिला फायदा, त्या भगवान परमात्म्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं की तुमच्या जीवनातलं दुःख जात आहे. फायदा नंबर 2, तुम्ही त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं की तुमच्या जीवनातला सीन हलका होतोय. सीन. फायदा नंबर 2. आणि फायदा नंबर 3 आहे, त्याच्याकडे पाहिलं की तुमच्या जीवनातला मोह निघून जातोय, वैराग्य प्राप्त होतं. पण काय करावं लागतंय त्याच्याकडं? बोला ना. पाहावं लागतंय. शीन हलका होतो म्हणलं. शीन. मागील परिहार पुढे नाही शीन, झाली दर्शन 2 वेळा. किती वेळा? 1 वेळा. एकदा जरी पाहिलं नाही, एकदा जरी पाहता तुझे मुख पांडुरंगा, हो पाहता तुझे मुख पांडुरंगा, पाहता तुझे मुख पांडुरंगा, पाहता तुझे मुख पांडुरंगा. आनंद जगविते सर्व दुःख ते आलं की अनंत जन्मीचे विसरलो दुःख. गायकाचं दुःखच गेलं. ते बाप्पाला बसले मगापासून म्हणले परत माघारी ती कला आहे ना, कला ही सुद्धा आनंद देणारी. याला नाद ब्रह्म म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? नाद ब्रह्म. आणि ज्यानं नाद ब्रह्माची सेवा केली ती माणसं ध्येयापर्यंत पोहोचतात. आणि देव मिळवण्याचं सगळ्यात सोपं साधन कोणतं असेल तर ते गायन आहे, वादन आहे. याच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला तिथपर्यंत पोहोचता येतं. पण तेवढी साधना झाली पाहिजे बरं. कोंडू कोंडू नाही. मग तुकाराम महाराज म्हणे नरकात जागा मोकळी म्हणे भजन ते होंगाळवाणी नरका जाणे चुके. सुरेल पाहिजे. सुरेल गडी असले की मग आपल्या जीवनातला मोह जातोय, आपल्या जीवनातलं दुःख जातंय आणि आपल्या जीवनातला सुख सुद्धा जातोय. कारण याच्यामधले जी ताकद आहे ती ताकद कशातच नाही महाराज. काही गाणे असे लागले की मनाला समाधान वाटतं. आकाशी झेप घेरे पाखरा रोहली सोन्याचा मृगनयना रसिक मोहिनी कामिनी होती मंजुळ मधुरात्मे
नारसी हो. हे असंही म्हणतात. त्याला नाट्य संगीत म्हणतात. कोणतं संगीत? काटा ऋते कुणाला का धिन धीत धीत धीन धीत काटा ऋते धिन धीत धीत धीन धीत मजा येते. कशात? काटा रुपये गुन्हा. याच्यामध्ये अनेक प्रकारचे ताल आहेत. आता वाजवलेला कोणता आहे?